आज तांदळापासून उकडीचे मोदक बनवणार आहोत. त्याच्यासाठी ओलं खोबरं, वेलची, खसखस आणि गूळ घेतलेला आहे. एक मी पॅन घेते. त्या पॅनमध्ये थोडंसं तूप लावून घेतलं आहे. त्याच्यामध्ये जो ओला नारळ आहे किसलेला तो मी ॲड करत आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किसलेला गूळ ॲड करणार आहे. गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत मी ते सारण हलवणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खसखस ॲड करणार आहे आणि वेलची घालणार आहे. हे पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायचं आहे. गूळ वितळला की गॅस बंद करायचा आहे. आता मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेते. त्याच मापाने मी इथे पाणी उकळून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडं तूप आणि मीठ घालून पाण्याला चांगली उकळी येऊपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर जे मोजून आपण 1 वाटी घेतलेलं तांदळाचं पीठ आहे ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि पूर्णपणे ॲड करून मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि पीठ 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. म्हणजे पीठ चांगलं वाफलं जातं. त्यानंतर एका ताटामध्ये हे सगळं पीठ काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर तेल लावून हे चांगलं मळून घ्यायचं आहे. जेवढं पीठ चांगलं मळलं जातं तेवढं त्याचं लाटून किंवा हाताने सुद्धा आपण त्याची व्यवस्थित वाटी बनवू शकतो. आता मी इथे सारण ॲड करते आहे. दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हा मोदक तयार झालेला आहे. आता मोदक वाफवण्यासाठी मी एका भांड्यात पाणी उकळून घेतलेलं आहे. एका जाळीला तेल लावून घेतलेलं आहे आणि सगळे मोदक मी 15 मिनिटासाठी इथे वाफवून घेणार आहे. इथे जाळीच्या ठिकाणी तुम्ही केळाचं पानसुद्धा वापरू शकता, म्हणजे मोदक फाटणार नाहीत. हे झालेले आहेत मोदक तयार.